याप्रसंगी श्री गणेश मूर्तीला आकर्षक मोरपिसाचा हार अर्पण करण्यात आला होता। मंदिराचा गाभारा सुशोभित करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। भाविकांनी दर्शन घेत गणरायाचे मनोभावे पूजन केले। उत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती। भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत आयोजकांचे आभार मानले। गणेश जयंतीचा हा सोहळा शांततेत व भक्तिभावात संपन्न झाला। काही जण मंदिरातून घरी जाईपर्यंत भाविक राहतील, पुन्हा घरी गेले की बायकोला बोलवतील। सांगण्यात होते असं आहे की त्यांच्याकडे दुर्जन काही निघून जात नाही। मोनिया चक्रगदा हाती दंडा करीतो, चक्रगदा घेऊन येतो तो, कारण त्याचं काम आहे तरी परमात्म्याला भावं लागतो। आणि म्हणून देवानं हातात शस्त्र धारण केली, शस्त्र धारण केली आणि तो परमात्मा कोणत्याही कार्याची सुरुवात असेल तर तिथं पहिल्यांदा स्थापना कोणाची होत असेल तर ती भगवान गणेशाची केली जाते। म्हणून गणपतीला विशेष मान आहे आणि अशा गणेशाचा माघी उत्सव आपण साजरा करतो आहोत। आणि या निमित्तानं अवताराला येण्यासाठी हीच बोली निवडली, म्हणून भारत देशाला विशेष महत्त्व आहे। या भारतामध्ये सगळ्याला जातो ज्ञान प्राप्त करून असेल तर काय करावं। तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे किती गाता नामे द्यावी सायुज्यता। सायुज्यता मुक्ती तुकोबरायांनी मागितली। त्याचं कारण आहे 4 प्रकारचे मुक्ती आहेत। एक सलोकता, पण देवानी तसं केलं नाही। देवानी काय केलं, देवानी या दुर्जनांचा नायनाटच करायचं ठरवलं। आपला विषय चालला होता कापडा, खूप काळ ओला राहतो, त्याच्यातलं पाणी कधी निघतं, ज्या वेळेस फक्त देवाची भक्ती करत असताना किती जरी संकट आली पिळून काढलं तरी देवाची भक्ती सोडत नाही। जरी हे आकाशवर पळप आहे ब्रह्मगुळ भंगा जाई, आराधना करणारे भक्त आहे, भक्त आहे श्री जाणा जेरे ही उदास जेरे आशा पाश निवारोनी, असे भक्त देवाला प्रिय असतात। आणि म्हणून असा भक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। देवाच्या जवळ जाणं वेगळं आणि देवाला आपलंसं करणं वेगळं, तर काही आणि एक स्पंजेच्या जातीचे असतात, लक्षात येईल आपल्याला। म्हणजे सगळ्याच्या जातीचे म्हणजे कसे, तर सगळ्याच्या जातीचे म्हणजे कोणत्या कार्यक्रमात असतील तेवढ्या कार्यक्रमात पुरते ओले होणारे। दगड कसा असतो, पाण्यात बुडवला तोपर्यंत ओला, बाहेर काढला की कोरडा। दुरित माणसाजवळ काय आहे तर त्याचा अंधकार, ज्ञानाचा अंधकार आहे। तो निघून गेला की तो दुरित साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं संहारण करण्यासाठी मला सार्थ यावं लागतं। योगी साधूच्या रूपाने अवताराला यावं लागतं। आज विशेष महात्म्य आहे ते म्हणजे सगळ्या देवांचा आदिदेव म्हणतात अशा गणेशाचा जन्मोत्सव आहे। खऱ्या अर्थानं गणपतीला शास्त्र सांगण्यासाठी भगवान परमात्म्यानं संतांच्या रूपाने अशा साधूंनी या जगतामध्ये आल्यानंतर देवाचं महात्म्य वाढवलं आणि भक्तांचंही महात्म्य वाढवलं। भक्तांच्या कल्याणासाठी आणि दुर्जनांच्या संहारासाठी जो येतो तो परमात्म्याचा अवतार। परमात्म्याचा अवतार घेण्याचं कारण काय आहे, त्या परमात्म्यानं नेमकं काय कारण घेऊन अवताराला आले त्याचं चिंतन तुकोबराय अभंगाच्या द्वारे सांगतात। त्यांचं स्थान हे वैकुंठातलं स्थान आहे। देवांचं राहणं हे वैकुंठ भवनामध्ये असतं।